नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्या आमच्या आवडत्या मालिकेचा एक नवीन एपिसोड घेऊन आलेली आहे। आपली आवडती मालिका म्हणजे कुठली तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने सगळ्यांना वेड लावलेला आहे आणि उद्या काय होणार ही उत्सुकता प्रत्येकालाच आहे। म्हणूनच आता कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की जीवा आणि काव्या आपापल्या पार्टनरसाठी म्हणजेच नंदिनी आणि पार्थसाठी काहीतरी जबरदस्त प्लॅन करत असतात आणि इकडे वसुताईच्याही हातात डिवोर्स पेपर लागलेले असतात। पण आता नेमकं पुढे काय झालं, त्या दोघांचा प्लॅन सक्सेस झाला की नाही, किंवा वसुताईने ते डिवोर्स पेपर पाहिले का, हा प्रश्न आपल्याला कालच पडलेला होता। आणि म्हणूनच ह्या दोनही प्रश्नांची उत्तरं घेऊन आजचा खास नवीन एपिसोड तुमच्यासाठी आणलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आनंद निवासचं दर्शन झालेलं आहे। आनंद निवासमध्ये आपली नंदिनी विचार करत बसलेली आहे। ती जीवाबद्दल आणि तिच्या स्वतःबद्दलच विचार करत असते। आता ती जेव्हा विचार करत असते तेव्हा तिच्यासोबत काम करणारी एक महिला तेथे येते आणि ती बघते की नंदिनीला दोनदा चहा दिला पण दोनदाही तिने तो पिला नाही आणि अक्षरशः तो गार झाला। म्हणून ती थोडंसं जोरातच बोलते, अगं नंदिनी, काय हे, तू दोनदा चहा देऊनही घेतला नाही, थांब मी गरम करून आणते। आणि नंतर पुन्हा एकदा म्हणते की थांब, पुन्हा गरम करायला नको, तर नवीन फ्रेश चहा मी तुझ्यासाठी बनवायला सांगते। आणि ती लगेचच नंदिनीचा चहाचा कप उचलते आणि नवीन चहा बनवायला सांगते। तेवढ्यात ती नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी, ऐक ना, आमच्या लग्नाला आता 10 वर्ष पूर्ण होणार आहे। तेवढ्यात नंदिनी म्हणते की अरे वा, किती छान। तर नंदिनी म्हणते की काय मग सुट्टी हवी आहे का? तर ती महिला म्हणते, नाही सुट्टी नको, पण तू जे प्रेमाचे घड्याळ घेतले होते ना, ते कुठून घेतले हे मला सांग, कारण मलाही माझ्या मिस्टरांना तेच गिफ्ट द्यायचं आहे। किती छान घड्याळ आहे ना ते। हे ऐकल्यानंतर मात्र आता आपल्या नंदिनीचा चेहरा पडतो, कारण अगदी प्रेमाने दिलेलं घड्याळ तिच्यासाठी आता दुःखाचं कारण बनलेलं आहे। तितक्यात अजून 2-3 महिला त्या ठिकाणी नंदिनीकडे येतात आणि नंदिनीला चिडवतात की अरे हो, खरंच आपले जीवाभाऊ किती चांगले आहे ना, आपल्या नंदिनी ताईवर किती प्रेम करतात। आता हे सगळं ऐकल्यानंतर नंदिनीला मात्र थोडासा त्रास होत असतो, कारण असं काहीही नसतं हे तिला कळून चुकलेलं आहे। आणि मग नंदिनी म्हणते, अहो घड्याळाचं काय घेऊन बसलात, प्रत्येक घड्याळ एकच वेळ दाखवत असते। महत्वाचं असतं ते प्रेम, एकमेकांवरचा विश्वास आणि खऱ्या अर्थाने एकमेकांना दिला जाणारा वेळ। आता हे ऐकल्यानंतर ती महिला म्हणते की हो, खरंच, हे तर खरंच आहे, पण तरीही ती घड्याळ कुठून घेतली हे सांगा। किती छान, जीवाभाऊ तर सारखं घड्याळाचं बटन दाबत असतील आणि तुमची आठवण काढत असतील, असं म्हणून त्या सगळ्या महिला हसायला लागतात। तितक्यात त्या महिलेचं लक्ष नंदिनीच्या हाताकडे जातं आणि ती बघते तर हातामध्ये घड्याळ नसतं आणि ती विचारते की अगं नंदिनी, तू घड्याळ का नाही घातलं? तर इतर ज्या महिला आहेत त्या म्हणतात की अहो, आपले जीवाभाऊ सारखं त्रास देत असतील म्हणून नंदिनी ताईने घड्याळ काढून ठेवलं असेल। असं म्हटल्यानंतर नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र कुठलेही आनंदाचे हावभाव दिसत नाही। ती त्यांना सांगते की अहो, प्रेमाने दिलेला गजरा देखील खूप मौल्यवान असतो, पण एखाद्या गोष्टीमध्ये जर प्रेमच नसेल तर अगदी महागडी वस्तू देखील काहीही कामाची नाही। आता इकडे काव्या तिच्या वॉशरूममध्ये असते, त्या अगोदरच वसुताई तिच्या बेडरूममध्ये जाऊन बसतात। आता जेव्हा काव्या वॉशरूममधून बाहेर येते तेव्हा अचानकच वसुताईंना समोर पाहते आणि ती थोडीशी दचकते आणि म्हणते, आई गो आत्याबाई, तुम्ही इथे कसं काय? अहो, तुम्हाला पाहून तर मी दचकलेच। तेवढ्यात वसुताई काव्याला म्हणतात, अगं काय ग, दचकायला काय झालं, तुझी चोरी थोडी ना पकडली मी। तेवढ्यात आपली काव्याही काही कमी नाही। काव्या म्हणते, अहो चोरी कशाला करेल मी IAS चा अभ्यास करते, पण तुम्ही अचानकच माझ्या रूममध्ये आलात, मला सरप्राईज दिलं, म्हणून जरा मला शॉक बसला। तेवढ्यात वसुताई म्हणते, अगं मला असे सरप्राईजेस द्यायला खूप आवडतं। तुला असं वाटतं की मी फक्त कडू कारल्यासारखी आहे, पण मी ना त्या फणसासारखी आहे। वरून कितीही कडक दिसले तरीही आतून मात्र त्या गरांप्रमाणे आहे, अगदी सॉफ्ट। असं म्हटल्यानंतर लगेचच वसुताई थेट मुद्द्याला हात घालते आणि विचारते, अगं काय ग, तू आज क्लासला गेली नाही, घरी कशी काय? मग काव्या जरा तिच्याकडे शंकेने बघते। तेवढ्यात पुन्हा एकदा वसुताई म्हणते, अगं दररोज नाही का, पार्थ तुझी वाट बघत असतो, मग तू अशी टेचात येते आणि पार्थच्या गाडीमध्ये मागे जाऊन बसते, हे आम्ही दररोज बघतो, आणि म्हणून आज तू जाताना दिसली नाही आणि पार्थही सरळ निघून गेला, तुला विचारलंही नाही, म्हणून जरा शंका आली। भांडण झालंय काय तुमच्यात?
अगं काळजीपोटी विचारत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता काव्याला मात्र राग येतो आणि काव्या म्हणते, अहो आत्याबाई, तुम्हाला माझ्याबद्दल किती काळजी वाटते, किती प्रेम आहे आणि किती आपुलकी आहे ना, हे या घरामध्ये सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही मला ते सांगूच नका. आणि आमच्या लग्नाच्या पहिल्या मंथ ॲनिव्हर्सरीला तुम्हाला केक भरवला होता, आठवतंय ना, की विसरलात? आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आमचा नवरा बायकोचा प्रश्न आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. तेवढ्यात वसुताईला काव्याने भरवलेला केक आठवला आणि ती थोड्या वेळासाठी स्तब्ध झाली. मग त्यानंतर काव्या म्हणते, बरं माझं सोडा, तुमचं काय चाललं हे सांगा. तुम्ही डायबिटीजच्या गोळ्या वेळेवर घेताय ना? कसं आहे? तुम्ही म्हणालात की मी फणसासारखी आहे, पण तरीही फणसासारख्या असल्या तरीही अधूनमधून तुम्ही कारल्याचा रस पितच जा. कारण रोज जर तुम्ही कारल्याचा थोडा थोडा रस पिलात ना, तर तुमची जी शुगर आहे ती बरोबर नॉर्मल होईल. असं म्हटल्यानंतर मात्र आता वसुताईला राग येतो आणि ती तिथून जायला निघते आणि जाता जाता म्हणते की तू मला असेच टोमणे मारत राहा. आणि वसुताई मागे वळणार तितक्याच तिचा धक्का तिथे असलेल्या टेबलला लागतो आणि टेबलवर ठेवलेले डिवोर्स पेपर खाली पडतात. आता या ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की आता वसुताई डिवोर्स पेपर बघणार आहे आणि पुढे खूप काही रामायण महाभारत घडणार आहे. पण प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे असं काहीही घडलेलं नाही. वसुताई जेव्हा डिवोर्स पेपर उचलतात तेव्हा पटकन काव्या वसुताईच्या हातातून पेपर्स ओढून घेते आणि त्यानंतर मात्र वसुताईला शंका येते की यामध्ये काय असेल. तर काव्या म्हणते की हे माझं साहित्य आहे अभ्यासाचं, त्यामुळे तुम्हाला याबद्दल फार विचार करण्याची गरज नाही. पण वसुताई मात्र आता हे ओळखून घेते की जेव्हा मी हे पेपर हातात घेतले तेव्हा काव्याचा चेहऱ्याचा रंग उडाला होता. पण तरीही काव्या मात्र बेडरूमचा दरवाजा बंद करते आणि डिवोर्स पेपर हातात घेऊन पार्थने डिवोर्स पेपर हातात दिलेल्याचे क्षण आठवत बसते. आता इकडे नंदिनी आनंद निवासमध्येच असते व पार्थ ऑफिसमध्ये असतो आणि आपल्या आपल्या नात्यांचा दोघंही विचार करत असतात आणि नंदिनीच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू देखील वाहत असतात. आता त्यांनाही नातं मनापासून जपायचं असतं, पण काव्या आणि जीवाचं वागणं बघून तेही आता विचारात पडलेले असतात की ह्या नात्यातून मोकळं झालेलं बरं. आता इकडे देशमुखांच्या घरी मात्र वेगळंच काहीतरी घडलेलं असतं. कारण पहिल्यांदा आज काव्या किचनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि किचनमध्ये काव्या काहीतरी सरप्राईज प्लॅन करण्याच्या विचारात दिसते. अगदी आनंदी चेहऱ्याने ती काहीतरी बनवत असते आणि जीवाची देखील मिथुन काकासोबत जय्यत तयारी चालू असते. तितक्यात नंदिनी घरी येते आणि मिथुन काका पटकन जीवाला सांगतो की अरे अरे नंदिनी आली. लगेचच जीवा पटकन बेडरूममध्ये लपून बसतो. मिथुन काका नंदिनीचं स्वागत करतात. वेलकम वेलकम असं म्हणत तिला घरामध्ये घेतात आणि नंदिनी विचारते की अहो असं काय माझं स्वागत करत आहात. तर तेवढ्यात मिथुन काका नंदिनीला म्हणतो, अगं आपलं देवघर आता बदलायला हवं की नाही. तर तेवढ्यात नंदिनीला बोलता बोलता मिथुन काका देवघराजवळ घेऊन जातात. तेवढ्यात नंदिनी म्हणते की अहो किती छान आपलं देवघर आहे, बघा ना ही समई. आणि समई म्हणताच तिला त्या ठिकाणी चिठ्ठी दिसते आणि चिठ्ठीमध्ये जीवाने नंदिनीसाठी लिहून ठेवलेला काहीतरी मजकूर असतो. तो ती वाचते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही जीवाने ठरवलेलं आहे आणि मिथुन काका मुद्दाम मला देवघराजवळ घेऊन आलेले आहे. पण देवघराजवळची चिठ्ठी वाचल्यानंतर नंदिनीला मात्र हे अजिबात आवडत नाही आणि ती जिन्याजवळची ही चिठ्ठी पाहत नाही आणि बेडरूमच्या दरवाजाजवळची ही चिठ्ठी पाहत नाही. ती डायरेक्ट बेडरूममध्ये जाते आणि मध्ये जाताच तिला गजरे दिसतात. आता गजरे हातामध्ये घेते तेवढा जीवा येतो आणि जीवा म्हणतो की अगं तुझ्यासाठी हे गजरे आहे. तुला आठवतंय ना की एका सिग्नलवर मी तुझ्यासाठी 5 गजरे घेतले होते आणि तुला किती आनंद झाला होता, म्हणूनच हे गजरे मी तुझ्यासाठी आणलेले आहे. तेवढ्यात दोघांचा संवाद चालू असतो. तेवढ्यात रम्या येते आणि रम्या म्हणते, अरे जीवा हे तुझं अक्षर आहे ना, तू ही चिठ्ठी लिहिली ना. तेवढ्यात असं म्हणता म्हणता मानिनीही मागून येते आणि मानिनी देखील बेडरूमच्या दरवाजाजवळची एक चिठ्ठी उचलते. तीही तो मजकूर वाचते आणि दोघीही विचारात पडतात. जीवाला आता हे लक्षात येतं की आपण लिहिलेली एकही चिठ्ठी नंदिनीने वाचलेली नाही. रम्या म्हणते, लकी आहेस बाबा नंदिनी, तुला एवढे गजरे मिळतात. तेवढा मानिनी रम्याला सांगते की अगं तूही लग्न कर, तुलाही गजरे मिळतील. पण रम्याच्या डोक्यात मात्र आता वेगळं शिजत असतं. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला एक शब्द असतो आणि तो शब्द असतो अबोला मिटेल. आता हे 2 शब्द पकडून मात्र रम्या काहीतरी मोठं घडलं असेल याबाबत विचार करते आणि ती म्हणते की या शब्दावरून असं वाटतंय की तुमच्यामध्ये अबोला झाला आहे का. पण नंदिनी मात्र तिच्या या प्रश्नाला अजिबात दाद देत नाही आणि ती म्हणते की असं काहीही नाही, आमच्यात सगळं व्यवस्थित आहे. असं ऐकल्यानंतर मानिनी
त्या ठिकाणाहून निघून जाते आणि जीवा आणि नंदिनी देखील तिथून निघून जातात. पण रम्या मात्र आता विचारात पडलेली असते आणि याच ठिकाणी आपला हा एपिसोड संपलेला असतो. पण उद्या काय घडणार आहे हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण आपल्या काव्या मॅडमने खास पार्थसाठी खूप उत्साहाने श्रीखंड बनवलं होतं. पण ते श्रीखंड कसं वाटलं हे विचारल्यानंतर मात्र पार्थ जे काही बोलतो ते शब्द काव्याच्या मनाला खूप लागतात. आणि दुसरीकडे नंदिनी देखील जीवाला सांगते की आता डिवोर्स पेपरवर फक्त सह्या हव्या आहे आणि तुम्ही मला मोकळं करा. आता पार्थ आणि नंदिनी दोघंही जीवा काव्याला सांगतात की आता 7 दिवसांमधले फक्त 6 दिवस उरलेले आहे, त्यामुळे पटकन निर्णय घ्या, आपलं जे काही नातं आहे त्याला पूर्णविराम द्या. असं ऐकल्यानंतर मात्र आता जीवा आणि काव्या दोघंही विचारात पडलेले आहे. पण पुढे काय घडणार आहे हे पाहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढचा एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. तुम्हाला काय वाटतं, जीवा आणि काव्याची जोडी बेस्ट आहे की जीवा आणि नंदिनीची? कमेंटमध्ये उत्तर नक्कीच कळवा. धन्यवाद.